दुजा म्हणे हे कलेवर, ठेवावे नेऊनी उघड्यावर, थडगे एक बांधावे सुंदर, तयात निरंतर रहावे हे. कुशालचंद अमीर शक्कर, यांचाही होता हाची विचार, परी वाडियात पडो हे शरीर, होते हे उद्गार बाबांचे. पाटील रामचंद्र मोठे करारी, तेही एक ग्रामाधिकारी, बाबांचे प्रेमळ सेवेनी, वाड्याबाहेरी इतरा ठाई, क्षणभरी ही साई ठेवू नये. हिंदू आपले धर्मानुसार, मुसलमानही तैसाच विचार, योग्यायोग्य चर्चा प्रकार, संबंध रात्रभर जाहले. इकडे लक्ष्मण मामा घरी, असता पहाटे निद्रेच्या भरी, बाबा तयांच्या धरुनी करी, म्हणाले झडकरी उठ चल. बापू साहेब न येणार आज, मी मेलो हा तयाचा समज, तू तरी काकड आरती मज. करी पूजन समवेत, तात्काळ नित्यक्रमानुसार, सवे घेऊन पूजा संभार. लक्ष्मण मामा आले वेळेवर, पूजेसी सादर जाहले. ग्रामजोशी हे शिर्डीचे, सखे मामा माधवरावांचे, पूजन करीत नित्य बाबांचे, प्रातःकाळचे समयास. मामा मोठे कर्मठ ब्राह्मण, प्रातःकाळी करोनी स्नान, करोनी धूतवस्त्र परिधान, घेत दर्शन बाबांचे. पाद प्रक्षालन गंधाक्षत चर्चन, पुष्पपत्री तुलसी समर्पण, धूप दीप नैवेद्य निरांजन, दक्षिणा प्रदान मग करीती. प्रार्थना पूर्वक साष्टांग नमन, होता घेती आशीर्वचन, मग समस्ता प्रसाद देऊन, तिलक रेखून ते जात. तेथून पुढे गजानन, शनिदेव उमारमण, मारुतीराय अंजनी नंदन, यांचे पूजन करीत ते. ऐसे सर्व ग्रामदेवा, नित्य पूजित जोशी बुवा, म्हणून साग्र पूजा त्या शवा, प्रेम भावा आणिली. मामा आधीच निष्ठावंत, तयावरी साक्षात हा दृष्टांत. आले काकड आरती हातात, केला प्रणिपात साष्टांग.